नमस्कार, बीजी मांगले सर, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मनोज जरांगे दादांचं उपोषण प्रकृतीच्या कारणास्तव स्थगित करण्यात आलं. आता मराठा आरक्षणाची पुढची रणनीती ही कशी राहणार यावरती हे आजची पोस्ट आहे. सातत्याने केलेल्या उपोषणामुळे मुळातच तब्येत नाजूक झालेली 4 पायऱ्यांचं व्यासपीठ चढणं ही मुश्किल झालेलं होतं. तशातच 5व्या वेळचं हे कठोर उपोषण डॉक्टरनं गंभीर चिंता व्यक्त केली आणि जर उपचार घेतले नाही तर कोणत्याही क्षणी कोम्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली. नाईलाजाने जरांगे पाटील साहेबांनी त्यांच्या मनाविरुद्ध उपोषण स्थगित करायला सर्वांनी भाग पडलं आणि त्यांनी ते केलं. आंतरवाली सराटी या गावात पहिल्या उपोषणाच्या वेळेला पोलिसांच्या लाटाकाट्या खाल्लेल्या आणि डोकी फोडून घेतलेल्या महिला ज्या होत्या, मराठा महिला, त्यांच्या हस्ते हे उपोषण सोडलं गेलं. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे आपल्या 5 कोटी मराठ्यांचे नेते आहेत, हे लक्षात ठेवा. सर्वात अधिक महत्वाचं, त्यांच्या जीवाला काहीही झालं नसलं पाहिजे हे त्यांच्यापेक्षा आपल्या समाजाचं काम आहे, हेही तितकंच महत्वाचं. त्यांची तुलना इतर कुणाशी करू नका. फडणवीस साहेबांशी तर जरूर अजिबात करू नका. माझं तर असं मत आहे, ते कसे बसे 1 लाखापर्यंतच्या समुदायाचे नेते असतील, कसे बसे म्हणतोय मी, ते जरूर या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण ते बीजेपीच्या पक्षाचे आहेत. व्यक्तिगतरित्या ज्या वेळेला म्हणजे बीजेपी सोडून त्यांची कुवत जर आपण मोजायला गेलो तर ते कुठं बसतील विचार करा. म्हणून म्हणतो, जरांगे पाटील साहेबांची तुलना इतर कोणत्याही नेत्याशी सध्या करू नका. उपोषण स्थगित केल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांनी एक महत्वाची म्हणजे गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली. त्याच्यामध्येच पुढील लढ्याची रणनीती त्यावेळेला त्यांनी जाहीर केली. त्यांनी सांगितलं, घातपात करून मला जर जेलमध्ये टाकण्याचा जर प्रयत्न भाजपने जर केला तर भाजपाचा एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, याची काटेकोर दक्षता मराठा समाजाने घ्यावी, अशा पद्धतीचं ते एक निवेदन होतं. या एका वाक्यावरून त्यांची सगळी भविष्यकाळातली रणनीती स्पष्ट होते. काय साधारणपणे असेल याला धरून असं मी सांगतो, कारण आता आंदोलन जे आहे थेट संघर्षाच्या स्तरावर आलेलं आहे, म्हणजे रस्त्यावरची लढाई असं आपण म्हणू. अशा स्थितीत ज्या सत्ताधाऱ्याकडून म्हणजे फडणवीस साहेबांच्याकडून आरक्षणाची आपण मागणी केलेली होती आहे, त्या बीजेपीची भविष्यकाळातील रणनीती काय राहील आणि मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मग 288 उमेदवार जर पाडायचे असतील, हे आपलं जर टार्गेट असेल, तर मग आपलं धोरण किंवा आपली रणनीती ही कशी असली पाहिजे याच्यावरती थोडासा प्रकाश टाकायचा मी प्रयत्न करतोय किंवा अंदाज बांधतोय, शक्यता व्यक्त करतोय असेल. बीजेपी आणि मराठा समाज दोघेही एकमेकांना आता पाण्यात बघतायत. भारतीय जनता पार्टी की जी सत्ताधारी प्रमुख पार्टी आहे, त्यांची रणनीती काय असेल त्याच्यावरती मनोज दादा जरांगे पाटील यांची रणनीती किंवा धोरण निश्चित ठरवतील असं मला वाटतं. भूतकाळात मराठ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पार्टीला मोठा झटका दिला आणि त्यांची स्थिती फार दयनीय करून टाकली. फडणवीस साहेबांना राज्यातील राजकारण नकोसं व्हावं किंवा राज्यातील राजकारणातून बाहेर पडावा, मंत्रिपदाचा माझा राजीनामा घ्या म्हणण्याची वेळ
आणली याच्यामध्ये आपलं संघटन कौशल्य आणि आपलं एकत्रित एकी ही दिसून येते मित्र. अर्थात त्यास केवळ मराठा आरक्षण एकच कारण कारणीभूत होते असं मी अजिबात म्हणणार नाही. पण ज्या अर्थी भाजप मनोज जरांगे पाटलांना आता सध्या थेटपणे आव्हान देण्याच्या भाषा करत आहे, आमदार दरेकर आणि लाड यांच्या मार्फत मनोज दादा जरांगेंच्यावरती आरोप करतायत, थेट भिडायचा प्रयत्न करतायत, त्या अर्थी मला असं वाटतंय की मनोज जरांगे पाटलांना उघडपणे अंगावर घ्यायची तयारी ज्या अर्थी केले त्या अर्थी ते प्रत्येक गोष्ट आक्रमकपणे किंवा जनतेपर्यंत मतदारापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतायत. ही त्यांच्या रणनीतीचा भाग आहे. म्हणजेच मराठा मतांचं ध्रुवीकरण झालं होतं, ते ध्रुवीकरण मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळे झालेलं होतं. ते कशा पद्धतीनं विस्कटलं जाईल हे ठरवायचा किंवा हे ठरवायचा उद्देश हा बीजेपीचा असणार आहे, हे लक्षात घ्या. काय रणनीती आहे? सगळ्यात प्रथम आपण भाजपनं काय ठरवलं असावं याच्या शक्यतेवरती बघणार आहोत. केवळ महाविकास आघाडी नव्हे तर अनेक पक्षांना मराठा समाजाची मतं विभागून पडतील असं करायचा प्रयत्न त्यांचा आहे. दुसरं, निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीचा प्रचार करणार नाही. त्याचप्रमाणे महायुतीच्या विरोधात उघडपणे ते रणांगणात उतरणार नाहीत अशा पद्धतीचं त्यांचं धोरण असेल. उघडपणे जर मनोज दादा जरांगे पाटील प्रचार करू लागले तर त्यांच्या पदयात्रा सभांचा खर्च निवडणुकीच्या वेळेला ते एखाद्या उमेदवार इतक्या मोठ्या प्रमाणात टाकायचा प्रयत्न करतील की तो उमेदवार रणांगणातून बाद होऊन जाईल. अशा अनेक घटना असतील. वेळ पडल्यास म्हणजे ज्यांनी एसआयटी मंजूर करून घेतलेल्या विधानसभेमध्ये वेळ पडल्यास ते काय करतील, त्या एसआयटीचा वापर करून मनोज दादा जरांगेंच्यावरती कारवाई करतील, त्यांना गुंतवतील आणि कदाचित म्हणतोय मी जेलमध्ये सुद्धा टाकतील, कारावासात टाकतील. त्यानंतर काही प्रमुख जवळचे जे कार्यकर्ते आहेत की जी मनोज दादा जरांगे पाटलांची शक्ती आहे, अशा कार्यकर्त्यांना किंवा तिसऱ्या चौथ्या फळीतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना बऱ्याच वेळा लक्ष्मी दर्शन घडवून फोडायचा किंवा अन्य कोणत्याही मार्गाने फोडायचा प्रयत्न करते. सगळ्यात महत्वाचं सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांनी लोकसभा निवडणुकीत जसा प्रचार केला तशा पद्धतीने प्रचार करायचा प्रयत्न बीजेपीने ठरवला असेल. एक तंत्र आहे, विरोधकाला खेळवत ठेवायचं म्हणजे गाफील ठेवायचं. असं बीजेपी करेल की ठरवेल ते आपापसामध्ये. शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची एक दोन माणसं मराठा आरक्षणावरती अत्यंत गोड भाषेत बोलत राहतील, ते मंत्री म्हणून बोलत राहतील, त्यावरून समाजाचा असा ग्रह होईल, मराठा समाजाचा असा ग्रह व्हावा की ही अत्यंत चांगली माणसं आहेत, नकारात्मक नाहीत, अत्यंत सकारात्मक बीजेपीची माणसं आहेत. असं करून ते वेळ काढत राहतील आणि त्यातून संघटितपणे महायुती विरोधात मनोजदादा जरांगे पाटलांचं नियोजन करण्यास त्यांना वेळ देणार नाही. ही एक रणनीतीचा भाग. आता अशा पद्धतीची रणनीती जर भाजप किंवा विरोधक जर आखत असतील, अनेक अशा पद्धतीने असतील, हे आपण ते काळाच्या ओघात परत त्याच्यावरती येऊ आपण, तर त्या विरोधात मनोज दादा जरांगे आपली रणनीती, मराठ्यांची रणनीती, मराठा आरक्षणाची रणनीती कशा पद्धतीने ठेवतील हा अत्यंत विचाराचा भाग. माझ्या मतानं पहिला भाग मी सांगतो, ओबीसी एक गठ्ठा मते बीजेपी आणि त्यांच्या घटक पक्षांना मिळणार नाहीत अशी आपली वाटचाल असावी असं मनोज दादा ठरवते. म्हणजे यातून धनगर समाज अलगद बाजूला काढते. गरीब गरजू मराठ्यांना जर लक्ष्मी दर्शन घडून जर फोडायला लागले तर ही संघटना अभेद्य राखण्यासाठी कोणते आडाखे आखतील
हे आपण उघड नाही करणार, पण निश्चितपणे राहतील. तपास यंत्रणांचा धाक किंवा पोलीस कारवाईत गुंतवण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे. लक्षात घ्या, मराठा समाजाच्या मराठा समाजासाठी पोलीस यंत्रणा एक निर्माण करावी लागेल. अर्थात त्याची आधीच तयारी करून ठेवलेली आहे आणि त्यामार्फत याच्यावरती उत्तर सातत्यानं शोधत आहे. काही वेळा भाजप किंवा सत्ताधारी जवळच्या कार्यकर्त्यांची आर्थिक कोंडी करायचाही प्रयत्न करतील, त्यांच्या गाड्यावरती कारवाया करतील, अनेक प्रकारचे त्यांच्यावरती पोलिसी कारवाई करतील. त्याच्यावरती आपल्याला उत्तर शोधावं लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फडणवीस साहेब किंवा त्यांच्या गोतावळ्यातून मनोजदादा जरांगे पाटील किंवा कार्यकर्त्यावर अनपेक्षितपणे किंवा एखादा नवीनच व्यक्ती टोकाचे चारित्र्यहनन करणारे राजकीय आरोप करेल. अशा स्थितीचा पूर्व अंदाज घेऊन वाटचाल ही अपेक्षित आहे. नवी करतील हे मला मान्य आहे. मित्रो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा मराठा समाजासमोर कायम आहे आणि तो बरंच काही शिकवून जातो, हे लक्षात ठेवा. मदतीला एक वकिलांची फळी आणि मराठा समाजातील आरक्षणातलं A to Z माहिती असणारी आणि आयत्या वेळी कोणत्याही म्हणजे सगळे बारकावे जाणणारी ही फळी जी असेल ही मदतीला मनोजदादा जरांगे पाटलांच्या उभारलेली असेल, किंबहुना ती सुद्धा आपलं काम एकाच वेळेला करत राहील. असं जर लक्षात आलं तर तोच खेळ, म्हणजे जर आपल्याला खेळवत ठेवता येत असं जर का हे आलं तर हाच खेळ आपणही त्याच्यावरती उलटवू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं संघटन आणि आपली एकी, जी बीजेपीच्या मनामध्ये सातत्यानं सलते. सातत्यानं प्रयत्न करून ही एकी फोडायचा प्रयत्न करतात, आपल्यातली माणसं फोडायचा प्रयत्न करतात, त्यांच्या थ्रू मनोजदादांच्यावरती आरोप करायचा प्रयत्न करतात, चारित्र्यहननाचे आरोप करतात. पण ही आपली मजबूती, एकी म्हणजे मतांचं ध्रुवीकरण आहे, हे इंटॅक्ट ठेवलं पाहिजे. मित्रांनो, मराठा आरक्षण तेही ओबीसी प्रवर्गातून आपल्याला मिळणारच याच्यावर आपल्या सर्वांचा ठामपणे विश्वास आहे. म्हणून तर आपण सगळे एकत्रित आहोत आणि मनोजदादा जरांगे पाटील हे आपले अनभिषिक्त नेते आहेत, म्हणून तर आपण एकत्रित आहोत. हैदराबादचे गॅजेट असो, साताऱ्याचे गॅजेट असो, मुंबईचे गॅजेट, हे सगळे मला वाटते न्यायालयात सुद्धा न नाकारता येणारे पुरावे आहेत मित्र. त्यामुळं आपल्याला लढाई महत्वाची आहे आणि दादा आपले नेते ठेवणं महत्वाचं आहे. दादांच्या नेतृत्वाखाली मला खात्री आहे सर्वजण या अटीतटीच्या रणसंग्रामाच्या वेळी एकजुटीनं उभे राहतील, एकजुटीनं लढतील. जेवढी ताकद दादा सगळ्यांच्या अंगात पेरतील तितक्या वेगानं ते सगळे उठून उभा राहतील असं मला वाटतं. पण प्रत्येक वेळी आपली जबाबदारी ओळखून सर्व प्रकारची यथाशक्ती मदत प्रत्येकानं केली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. रात्र वैराची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर आहे. विरोधक सुद्धा आता गरिबी कावा करायला शिकलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आपला गरिबी कावा याचा थांग पत्ता त्यांना जराही लागता कामा नये. जसं आपण त्यांना लोकसभेच्या वेळेला अंधारात ठेवून त्यांचं काम केलं तशाच पद्धतीनं ही लढाई सुद्धा आपण जिंकू याच्यावर माझा विश्वास आहे. बाकी आपण बोलत राहू. धन्यवाद. माझ्या ही पोस्ट कशी वाटली आपण कमेंट करून सांगा आणि ही पोस्ट आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.